समोताबाई कायच्यासाठी आले हो या पोलिस? काय केलं मोहननं? काही नाही केलं. तर तुम्ही एवढी विचारपूस नको करा. काही एवढी मोठी गोष्ट नाही झाली. कायच्यासाठी आले, काय केलं काही नाही केलं मी. मोहन काही नाही केलं म्हणतं, मग हे पोलिस कायच्यासाठी आले? हे कोणाला धरून घेऊन चालले तर? हे पहा काकू, थोडंसं काम आहे पोलीस स्टेशन मध्ये, म्हणून आम्ही सगळेच चाललो. ठीक आहे, चला लवकर समोताबाई, चला लवकर. झालं असन गोष्टी झाली असन भरत मिला. घ्या चला घेऊन पटकन. सर चला आजी, चला लवकर. तिथं पोलीस स्टेशन मध्ये बंद जात सासू, तिथं पाहतो तुम्ही किती सुनायले त्रास देतात. परीचे बाबा चला आपण भिजाऊ, राहू नाही देऊ आता पहिले राहू नाही देऊ, आपण बात सोडून घेऊन येऊ. बिंदू तू थांब, परी एकटी आहे घरी, तू थांब घरी, मी चाललो. मी जातो ना, बाबा घरी आले म्हणजे बाबाला सांगतो ना. ठीक आहे, मी जातो, तू थांब घरी. ठीक आहे, पण आता पहिले लवकर घेऊन यायचा. कोण फोन केला, कोणत्या नंबरावरून केला, त्याचा तपास घ्यायचा त्याचा. बरोबर मी पाहतो, पोलीस स्टेशनला गेलो म्हणजे मी सगळं तपास करतो, सगळं पाहतो मी बरोबर. आईले नाही राहू देत जेला, मी बात घेऊन येतो आईले, आजच्या आजच घेऊन येतो पुरी तपासणी करून. बिंदू काय केलं हो समोताबाईनं? त्या सासूनं काय केलं? काय केलं तिनं बापा? पोलीस घेऊन गेले तिले? माझ्या सासूच्या नावानं कोणीतरी कंप्लेंट टाकली का माझ्या सासूबा सुनाईले त्रास देते, त्याच्यावर अत्याचार करते, अशी कोणीतरी कंप्लेंट टाकली माझ्या सासूच्या नावावर. तर त्या कंप्लेंटच्या आधारावर हे आले ना घेऊन चालले. अमाय, कोणी टाकली हो कंप्लेंट? बाबा येतं काय? हे सुनाले त्रास देते का समोताबाई? तुला त्रास देते का? तू का नाही सांगली मग पोलीस आहे? काय साहेब, मला मी इथं आहे उभी, तिची सून मला त्रास देत नाही, तुम्ही काय नेता माझा सासूचे? आणि कंप्लेंट कोण केली होती ते सांगा, असं त्याची बोलली नाही तू? बोलली मी मंजुळा काकू, बोलली मी, पण तरी म्हणजे आता कंप्लेंट आली तर आम्हाला नेवाच लागन. तुम्ही जे काही करायचं आहे पोलीस स्टेशनला येऊन करा, बोला, असं म्हटलं इन्स्पेक्टर साहेबाईनं. म्हणून घेऊन गेले. जाओ बापा पोलीस स्टेशन मध्ये जाजो, आणि तिथं लढू बडू मासाजूला सोडा अशी करजो बापा. आमच्यावर काही अत्याचार करत नाही आमची सासून, तुम्ही काऊन पकडलं असं तसं बोलजो बापा. बिंदू तर इथं सोडून त्या सासूले गेले. आता परीचे बाबा गेले, ते काय म्हणते तर पाहिन, मग ते फोन करते ये म्हणून, तर मग जाईन मी. आताच जातो ती, पण परी एकटी घरी आहे. बरं चालली मी, परी घरी आहे एकटी. हो जाय पोरीले पाय बापा, पहिले पोरीले पाय जाय. दर्शूची माय समोताबाई, तुला वाटते का समोताबाई सुनायले एवढा त्रास देत असं म्हणून? ते ललिता तेच किती कांड करते, किती काय करते, तिला थोडंसं बोलते आणि बस माफ करून देते. एवढा अत्याचार तर करत नाही. मग अशी कंप्लेंट कोण टाकली बाबा तिच्या नावानं? ते ललितानं तर नाही टाकली असेल बाबा. हाय बाबा, ते तशी मॅड दिमाग. तिच्या मायबापाले बोलावून, तिच्या मायबापाले बोलले ना पाठवून दिलं माहेरी म्हणून बदला घेवासाठी. हाय बाबा, हेड दिमाग आहे तशी, ते काही बी करू शकते. नाही दर्शूची माय नाही हाय म्हणा, ते अगाऊ आहे, हेड दिमाग आहे, कट दिमाग आहे थोडीशी, पण एवढं भारी काम नाही करणार ते. एवढ्या टोकावरचा निर्णय ते नाही घेत. नाही ते नसन, दुसरंच कोणी असं निजा समोताबाईचा कोणी दुश्मन. या भाऊजी, बसा भाऊजी, मी चहा मांडतो. नाही प्रगती, चहा राहू दे, चहा वगैरे राहू दे, ऊन खूप तपून राहिली. सांग आता मग कसं काय सुरू आहे कॉलेज? परीक्षा किती झाली असन? रिझल्ट वगैरे लागला असन? मस्त सुरू आहे भाऊजी कॉलेज, एक नंबर झाली. परीक्षा झाली, रिझल्ट लागायचा आहे आता. रिझल्ट लागणार आहे म्हणा. कसे गेले मग पेपर? मस्त गेले भाऊजी पेपर, काही टेन्शन नाही. चला ठीक आहे. तर एक तर नाही शिकली, एक तर अनपड राहिली प्रगती, तुझी बहीण तर अनपड राहिली. तिला काही भेंड येत नाही. तू तरी शिक बा प्रगती, शिकून मोठी होय. हो भाऊजी, मी शिकतो ना, मी चांगली शिकतो. आता इंग्लिश बी शिकून राहिली मी, इंग्लिश स्पीकिंग कोर्स ते करून राहिली मी सगळंच करतो, मी शिकतो. मी ताई सारखे नाही करणार. मी ताईनं जाणून बुजून शिक्षण सोडलं. आई बाबा म्हणे तिला शिक बाई, ताई नाही ऐके. मी नाही शिकत म्हणे, शिकून काय करू म्हणे. तर इले जिवारे अभ्यास करायला जिवारे भाऊजी ताईले, ललिता ताईले अभ्यास करणं जिवारे. तर मग ललिता ताई गेलीच नाही शाळेत, 7वी फेल आहे फक्त, गेलीच नाही, शिकलीच नाही. मग आई म्हणे चल कामाले, नाही शिकत तर मग कामालेच जात होती. मी नाही भाऊजी, मी शिकन. ये माई बहीण बी माहीत पाचोडा करून राहिली. प्रगती, एवढं सगळं सांगायची काय गरज आहे भाऊजी? सगळं माहित आहे. भाऊजीच्या समोर पाचोडा करून राहिली तर तू शिक ना बापा, शिक आता. तू वय मोठी, किती काय बनतं काय नाही. आता सगळं माहित आहे ना मग भाऊजीले. मग मी सांगितली तर काय फरक पडते ताई? सांगू दे ना भाऊजीला, तर सगळंच माहित आहे. नाही भाऊजी, तुम्हाला तर सगळंच माहित आहे ना? हो माहित आहे, सगळंच माहित आहे. पण हे नाही माहित होतं बा प्रगती, हिले शाळेत जाणं जीवावर येत होतं, हिच्या शाळेत जावं आले, हिले अभ्यास करायला जीवावर येत होतं, तसे घरचे कामं करायला हिच्या जीवावर येते. सगळं काम चालूच आहे तुझी प्रगती. असं काम चोर आहे? कोण करते मग सगळे कामं? घरचे कामं करून मी दुकानावर येतो ना. जास्त माल तर मीच खपवतो दुकानातला, काम चोर म्हणून राहिले तर.
बस ठीक आहे. पाय आता धीरेले चाललो मी. बसा ना भाऊजी, चहा बनवतो ना. बसा, मस्त चहा बनवतो. नाही प्रगती, राहू दे, असू दे. काही चहाचं राहू दे ना बाबा. नाही, बसा बसा, गोष्टी करा तुम्ही प्रगती संग, करा गोष्टी, विचारपूस करा अजून तिने काही. मी चहा बनवतो. नाही तर अजून तुमची आई म्हणन का चहा नाही बनवला होता काय म्हणन, गेला तू तर. आणि तुम्ही म्हणा नाही चहा नाही बनवला होता म्हणन. आता तर नाही म्हणन, मग समोर सारून तुम्हीच तर टोमणे मारा. बसा चुपचाप, चहा बनवतो पातास. बनव मग लवकर, गोष्टी केल्यापेक्षा. हो, घ्या याले धरा. भाऊजी तुमचा फोन वाजून राहिला, उचलून घ्या, बोलून घ्या. हो. हॅलो दादा, बोल दादा बोल. मी येऊनच राहिलो आता, धैर्याला ठेवलो आणि येऊन निघालोच आता. मी येतोच घरी. मी मदन घरी नको येऊ, पोलीस स्टेशनला येतो. तू पोलीस स्टेशनला येतो. दादा काऊन पोलीस स्टेशनला? कायच्यासाठी येऊन? काय झालं दादा? तू कुठं आहे? मी सांगतो तुला मदन, तू ये पहिले पोलीस स्टेशनला. येतो, इथं आल्यावरच तुला माहित पडन काय आहे काय नाही. येतो पोलीस स्टेशनला. येतो दादा, येतो मी. बात येतो दादा. हो, बाबा कुठं आहे? आई कुठं? वहिनी कुठं आहे? सगळेच आहे. तू फक्त पोलीस स्टेशनला ये, सगळेच आहे. येतो दादा, येतो मी. काय झालं काय नाही, येतो दादा मी. बात येतो. धीरेचे बाबा काय झालं? येतो दादा, कुठं येतो? हा, काय झालं? पाय तू धीरेले पाय, मी जातो पटकन. मी काम आहे. कोणतं काम आहे? चहा बनवला मी, चहा ठेवला ना, चहा पिऊन जा ना. कोणतं काम पडलं एवढं तर? तू चहा टाक चुलीत. मला दादाचा फोन आला तर पोलीस स्टेशनला बोलावलं दादानं. काय झालं तर काय माहिती, तिथं आल्यावरच माहित पडेल म्हणे तुला. धीरेचे बाबा मी बी येतो. माझी उकल पुकल होऊन राहिला. काय झालं काय नाही, मी बी येतो. चला मी बी येतो तुमच्या संग. तू काय येतो? तू इथंच राह, धैर्यले पाय. सगळे आई म्हणजे ठाण्यामध्ये. मी जातो, काय आहे ते पाय तुम्ही. नाही धीरेचे बाबा, मी बी येतो. महापरिवारावर काही आज आले ना, आणि मी इथं नाही राहणार. मी मागं नाही हटणार. मी येतो. चला मी येतो तुमच्या संग. मी येतो आज तर. मी येतो धीरेचे बाबा, आज तर मी येतो तुमच्या संग. चल मग पटकन. प्रगती सांगून दे आई बाबाले का भाऊजी आले होते म्हणा, असा फोन आला होता तर गेली म्हणा ताई म्हणा भाऊजी सोबत. मी सांगून देईन ताई, मी सांगून देईन. तू फिकर नको करू. धैर्याला नाही देत का? राहू दे त्याला माझ्यावर, मी पाहिन. नाही तुझ्यापाशी राहीन का प्रगती? तो ललिता घेतेले. चल. हो प्रगती, तुझ्यापाशी नाही राहणार तो. साहेब तुम्ही फोन करणाऱ्याचा पत्ता लावा पटकन. कोण फोन केला होता माईविषयी? माईबद्दल कंप्लेंट कोण केली? फोन बद्दल फोन नंबर तुम्ही काढा पटकन आणि त्याचा तपास लावा पटकन. आणि मला सांगा पहिले पटकन. सांगितलं ना मी, त्यांनी पब्लिक बूथ वरून फोन केला होता आणि त्यांनी त्यांची ओळख गुप्त ठेवायला सांगितली होती. त्यांनी त्यांची ओळख सांगितली पण नाही की मी हा बोलतो तो बोलतो, काहीच नाही सांगितलं त्याने. मी काय सांगू तुम्हाला? पण साहेब तुम्हाला माहिती काढणं महत्वाचं होतं. तुम्हाला माहिती काढणं. असं कोणी कोणाला फोन करणं, कोणी तुम्ही धरून जेलमध्ये टाकून द्याल का तुम्ही? काही विचारपूस नाही, काही नाही. आम्हाला गुप्त ठेवावी लागते. कोणी अशी बातमी दिली, कोणाविषयी कंप्लेंट केली, त्यांनी म्हटलं आमचं नाव गुप्त ठेवा, तर आम्हाला ठेवायचं आहे. ठेवा लागते. नियम आहे तो. हे मला माहित नाही नियम काय आहे काय नाही. फक्त मला सांगा त्या फोन करणाऱ्याचं नाव काय होतं. नाव सांगितलंच असं तुम्ही, नावाची विचारपूस केलीच असं. दादा काय झालं? मोहन बरं झालं आलं तू. आईच्या नावानं कोणातरी कंप्लेंट टाकली का आई बा सुनाईला त्रास देते, सुनाईवर अत्याचार करते, मारझोड करते. तो पोलीस साहेबांनी इथं आणलं, आईले जेलमध्ये टाकलं. हे सप्पा खोटं आहे इन्स्पेक्टर साहेब, सप्पा खोटं आहे. हे आमची आई असं करतच नाही. हे मा आईची सून उभी आहे इथं, माझी बायको. तिला विचारून घ्या तुम्ही, तिच्यावर काय अत्याचार करते ते तिच्या तोंडाने सांगन. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही कसं काय मा सासूला जेलात टाकलं? मी मा सासूची सून, त्याची सून. मी सांगून राहिली मा सासूले सोडा. बिलकुल मा सासूले सोडा. माई सासू मावर अत्याचार करतच नाही. 2 अजून सुना आहे मा सासूच्या, माई देवरानी आहे एक माई जेठानी आहे. त्याला तुम्ही विचारून घ्या. त्याच्यावर बी कधीच माई सासू आमच्यावर अत्याचार काय आम्हाला बोलत बी नाही. एकदम प्रेमानं वागवते आम्हाला आमची सासू. एकदम भली माणूस आहे आमची सासू. आणि तुम्ही म्हणता का कोण कंप्लेंट केली? कोण होय तो कंप्लेंट करणारा? अच्छा, तुम्ही सून समोताबाईच्या. जेव्हा आम्ही घरी आलो होतो तेव्हा तर तुम्ही दिसल्या नव्हत्या. आता कुठून पैदा झाल्या? पैदा झाले म्हणजे का मी का खोटी बोलून राहिली काय? खरंच सून होय मी त्याची. मी माहेरी गेली होती. मला माहित झालं, फोन आला मला असं झालं म्हणून. मी धावत पडत आली मा सासूसाठी. माई सासू एवढी चांगली देव माणूस, आणि तुम्ही अशा कोणत्या फालतू कंप्लेंटमुळे तुम्ही मा सासूले जेलात टाकलं, काही विचार न करता. काही नाही. मी सांगून राहिली तुम्हाला, मी त्याची सून. अजून कोणतं मोठं तुम्हाला सबूत पाहिजे? मापेक्षा मोठं कोणतं सबूत आहे काय? मी त्याची सून. मी सांगून राहिली ना, मा सासूले सोडा पटकन. माई आई समान आहे, माई सासू आई समान आहे. कधी आम्हाला बोलत नाही. ती सुनायले चांगलं वागवते, कधी बोलत नाही, काही नाही. सोडा मा सासूले पटकन, सोडा मा सासूले. नाही तर मी तुमच्याबद्दल मी कंप्लेंट करेन.
साहेब घरी जे होती ती माई बायको आहे मोठी, सगळ्यात मोठी, तेही म्हणे तुम्हाला आमची सासू आमच्यावर अत्याचार करत नाही. चांगली आहे आमची सासू. तुम्ही ऐकलं नाही तिथं. माय आहे का इन्स्पेक्टर साहेब, माय आहे का साहेब? मी सांगून राहिले माझी सासू कधीच आम्हाला असं करत नाही, कधीच नाही. आई बोलून देते पण आमची सासू बोलत नाही. सोडा आमच्या सासूला सोडा. मी तर कधी एवढं जास्त बोलत नाही बापा सुनाईले. आणि कोणी एवढी मोठी कंप्लेंट केली माबद्दल बापा, मा नावानं कोणाला मी एवढी खटकतो. मा नावानं मला जेलमध्ये धाडलं बापा. या वयामध्ये जेलची हवा खावायला लावली. आई झालं ते झालं, जाऊ दे, विसरून जा. तू टेन्शन घेऊ नको. जो कोणी असन तो आपला दुश्मनच असन. बदला काढला त्यानं तुझ्या संग. कोणी दुश्मन असन, कोणी काही कधी झगडा काही झाला असन, त्याच्याबद्दल बदला काढला त्यानं. तू टेन्शन घेऊ नको. त्याचं त्याच्यापाशी ठेव, तो भुगतन. हो, कंप्लेंट करणारा नक्की भोगन. त्याचं काही भलं नाही होणार. आई तू नको नाराज हो. झालं जाऊ दे, हो ते जे झालं ते. मोहन, मी काय लयच मारझोड करतो काय रे सुनाईले माया? मग थोडंसं चुकल्यावर थोडंसं तर कोणीही बोलते, कोणती बी सासू बोलते. सासू म्हणा का माय म्हणा बोलतेच. थोडंसं बोलल्यावर बी कंप्लेंट जाते नावानं. हे कोणती चांगली गोष्ट आहे? थोडंसंही बोलावं नाही का आता? थोडंसंही एकामेकाला थोडंसंही बोलणं चालणार नाही? थोडंसं बोललं का कंप्लेंटच जाईल. आई तू काय टेन्शन घेत आई? काय तुझ्या सुनीनच तुला सोडवलं ना. ललिता आली, लडबड झाली, त्या साहेबाला पटवून दिलो, आणि त्या साहेबांनी तुला सोडलं. पण आई तो कंप्लेंट करणारा मग हाती सापडला पाहिजे. कोणा कंप्लेंट केली असा ठेसून काढून कधी त्याने जिंदगीभर लक्षात ठेवून तो. फक्त मग हाती भेटला पाहिजे कंप्लेंट करणारा. काय करतो आता? कंप्लेंट करणारा कोण व्हाय? त्याला ठेसून काय करतं? झाली ना माई बदनामी. पुऱ्या कॉलनीत माई बदनामी झाली बापा. पुऱ्या इकडे बापाच्या समुदायाला पोलिसांना धरून नेलं. गाडी बदनामी झाली माईवाली. आई तू लोकांची फिकर नको करू. हो, लोक काय बोलायला येते ना, सावरायला येते काय? सावरतो आपण आपल्याला स्वतःलाच सावरा लागते. लोक बोलायलाच आहे फक्त. लोकांचं टेन्शनच नको घेऊ. झालं ते झालं, जाऊ दे, विसरून जा. कशी विसरू रे मोहन, कशी विसरू बापा? एवढी मोठी गोष्ट कशी विसरू? आता बाई विसरून जा तुम्ही. आम्ही हाव ना तुमच्या संग. तुमच्या सुना आहे ना, मग कोणाची काय गरज आहे?